राम राम मित्रांनो, जय श्रीराम. आता सध्या ब्लॉग काही पडत नाही होते आपल्या, कारण की कामाच्या गडबडीमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे कितले काम असतं घरी. तर लग्न असलं म्हणजे तर वेळ टेन्शन येऊन जातं. आणि ह्या आपल्या मित्राने लग्नामध्ये आपल्याला गैरा सपोर्ट केला, डायरेक्ट कामच सोडू दिलं नाही काय याचं. आणि हे तर आपली बिलकुल पुरी पार्टीच होती. आयडी हे आयडी आपला रस बनवायचं काम करत होती, म्हणजे ज्यूस. आणि हा आयडी स्टाईल दाखवा त्याची. आणि विपुलाकडे पुरा कॉन्ट्रॅक्ट केला होता. शिवा भाऊने आपल्याला काही घेतलंच नाही. तुला अरे म्हटलं तुला नाही घेणार तर कोणाला घेऊन. शिवा भाऊ प्रणयाला लावलं नाही झाडू मारायला. प्रणयाला म्हटलं ते पोरं काम करताय, तू काय करतो म्हटलं पोट्टे आयडी काम कर म्हटलं, जरा झाडू गिडू मार म्हटलं, पंक्ती बसणार आहे म्हटलं. आता मग काय घेतला भाऊन झाडू म्हणताय, सपा झाडायला लागून गेला. झाडू मारता मारता कुठे पयाला तर सापडला दुसऱ्याच्या बुलेटवर स्टाईल मारताना. म्हणे मग एक ब्लॉग घे. अरे म्हटलं तू काय पया करतोय म्हटलं अडे. मग त्याचा विषय सोडला आणि शिवा भाऊ सापडला आपल्याकडे फोनवर बोलताना. म्हटलं चालते म्हटलं, जाऊ काही टेन्शन नाही म्हटलं, पुढच्या वर्षी तूच लग्न करू म्हटलं आपण. मग यायला घेतलं आणि निघाले आपण त्या हॉलमध्ये. यायले हॉलमध्ये याची मीटिंग भरलो होती चांगली. आणि याचं नियोजन एवढं मोठं होतं की आपल्याला काही सांगू शकत नाही होते. म्हटलं चालेल म्हटलं, जाऊ द्या नंतर सांगता म्हटलं, भाऊ तसा काही विषय नाही म्हटलं. आणि मग तर लोक लग्न लागायचा टाइम झाला डायरेक्ट. म्हटलं चला म्हटलं लग्नाचा एक व्हिडिओ घेऊन घेऊ म्हटलं. मग याचं चालू होतं, तुम्हाला तर माहिती आहे लग्न असलं म्हणजे आपल्याला कामाला लागून जातं घरी. आणि आपल्या मित्र परिवारानं आपल्याला घर सपोर्ट केला, त्याच्याकरता धन्यवाद भाऊ. आजच्या करता एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.